हॅलो फ्रेंड्स, तर ज्याची भीती होती ना तेच घडलं. तर काय घडलं ना हे मी तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओमध्ये. तर आज माझ्या 16 सोमवारच्या व्रताचा 14वा सोमवार आहे बरं का. अजून 2 सोमवार व्रत राहिला आणि त्याच्यानंतर 17व्या सोमवारी उद्यापन करायचं. तर माझे मम्मी पप्पा सरप्राईज म्हणून आज अचानक आले होते न फोन करता, पण त्यांना सरप्राईज मिळालं. ते आले आणि आमच्या आत्या नेमक्या पुण्याला गेल्या होत्या टाके काढण्यासाठी. तर ते आले, त्यांचं चहा वगैरे झालं. इथं थोडीशी मॅट शिल्लक होती, त्यांच्याशी गप्पा मारता मारता इथं थोडंसं मॅट मी तिथं टाकली आणि ते थोडंसं डेकोरेटिव्ह काम केलं. कसं वाटतंय ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर मला असं काय काय नवीन नवीन करायला खूप आवडतं. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि मग मम्मी पप्पा माझे घरी जायला निघाले, कारण आता आत्यांना यायला 6-6:30 वाजणार होते. त्याच्यामुळे मग ते म्हटले जास्त वेळ थांबण्यात काय अर्थ नाही, कारण नंतर ट्रॅफिक पण होतं आणि अंधार पण खूप लवकर पडतो. तर त्यांना वाटे लावायला मी इथं खाली आले होते. तर आईला म्हणत होते राहा, पण आई म्हटली की उद्यापासून सप्ताह बसतोय, मला पारायणाला बसायचे, मग सप्ताह उठलं मी परत येईन. म्हणलं बरं ठीक आहे, मग तुझ्या याच्या बघ. आणि मग असं म्हणून मी त्यांना टाटा बाय बाय केलं. वरती आले आणि इथं पण थोडीशी मॅट होती ना, ती पण अशी कटिंग करून अशी लावली आणि त्याच्यावरती अशा कुंड्या ठेवल्यात. खूप छान असं ग्रीन ग्रीन वाटते. गॅलरीत आलं ना छान वाटते, असं वाटतं इथंच बसून राहावे की काय. पण मला अशी गॅलरी सजवायला खूप आवडते, झाडं वगैरे सजवायला आणि व्यवस्थित असं काहीतरी लुक चेंज करायला नेहमीच आवडतं. जेव्हा घरी कुणीच नसतं ना, तेव्हा माझ्या क्रिएटिव्ह माइंडमध्ये अशा छान छान आयडियाज येत असतात बरं का. तर तुम्हाला माझ्या आयडिया कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आईने सासूबाईंसाठी ही भेळ आणली होती, तिच्या माहेरची फेमस भेळ आहे बरं का, सबबाईची भेळ म्हणून. सार्थक शाळेतून आला होता, त्याला इथं मी भेळ खायला दिली. आणि मग आम्हाला बनवायचे होते पार्ले बिस्किटापासून गुलाबजाम. किती म्हटलं ना का आज घरी कोणी नाही, आराम करायचा, पण पोरग काय आरामच करून देत नाही. त्याने काय मोबाईलला पाहिला आणि नाही नाही मम्मा आपल्याला बनवायचे म्हणून 3-4 बिस्किटचे पुढे घेतले, सगळ्याचा मिक्सरमध्ये बारीक भुगा केला आणि दूध आणि थोडंसं तूप टाकून त्यानेच बॉल्स वगैरे बनवून दिले. फक्त आता हे तळून घेतले आणि मी पाक बनवायला ठेवलाच होता. तेवढ्यात आमच्या सासूबाई आल्या पुण्यावरून आणि मला सरप्राईज मिळालं की त्यांना आजही पाय टेकवायला सांगितलंच नाही डॉक्टरनी. म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मलाच टेन्शन आले, कारण आहे ना त्यांचं सगळं करायचं म्हणलं ना की त्यांना मोठी शिक्षा, म्हणजे त्यांना वॉशरूमला जायचं त्यांनाच खूप काच लागतो, कारण ती खूप मोठी प्रोसेस आहे बरं का. एखाद्या दिवशी मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. तर त्यांना व्यवस्थित आम्ही घरामध्ये घेतलं. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि संध्याकाळी मग मी आंघोळ वगैरे केली. तर आता वाजले होते काहीतरी 9:30, तेव्हा मी आंघोळ केली, देवाला नमस्कार केला आणि मला पोथी वाचायची असते, त्याच्यानंतर आरती करायची असते. तर हे सगळं काही तुम्हाला आता माहीतच झालं असेल. तर हे सगळं काही मी करून घेतलं, आरती केली देवाची, सगळीकडे घरामध्ये आरती फिरवली. आणि आज पण मी चुरमा बनवला नाही, कारण माझी तब्येत बरी नाहीये. मला माहीतच होतं की एवढं सगळं करून मी एखाद्या दिवशी नक्कीच आजारी पडेल. एवढी दगदग झाली ना, मला भीती वाटत होती की मी आजारी तर पडणार नाही ना, आणि शेवटी तेच झालं. मी आता भरपूर आजारी पडली. आता ही दगदग काय मला सहन होत नाही. पण आज आहे ना मी गुलाबजाम टेस्ट करत होते. आज सकाळी सकाळी ब्रश केला, आंघोळीच्या आधीच मी गुलाबजाम टेस्ट करून पाहिले की कसे लागतात बिस्किटापासून बनवलेले गुलाबजाम. तर खरं सांगते इतके छान लागतात ना, तर असं वाटतच नव्हतं की ते गुलाबजाम बिस्किटापासून बनवलेत आणि टेस्ट एकदम मस्त लागत होती. चला मग.